तर सगळी तयारी आता झालेली आहे, टेक्निकल सुद्धा तयारी झालेली आहे. मतमोजणीला काही क्षण उरलेले आहेत. या मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 8 पासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे मान्यवर पाहुणे प्रवक्ते आहेत. आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे अरुण सावंत आहेत, भाजप प्रवक्त्या प्रेरणा होनराव आहेत, अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश चव्हाण सुद्धा आहेत. आपण शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांपासून सुरुवात करूया, अरुण सावंत यांच्यापासून. अरुणजी, सकाळपासून आम्ही बघतो आहोत की अनेक लोकप्रतिनिधी सिद्धिविनायकाला जात आहेत, अनेक जण आपापल्या घरी पूजापाठ करताना दिसत आहेत, प्रार्थना व्हायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी येताना तुम्ही नेमकी काय प्रार्थना केलीत आणि कुणाची प्रार्थना, एवढ्या सगळ्यांच्या प्रार्थनेपैकी कुणाची प्रार्थना आता फळाला येईल असं दिसतंय? मी खरोखरच सकाळीच प्रार्थना करून आपल्या या स्टुडिओमध्ये आलेलो आहे. हो, मी सुद्धा घरी बसून श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाची प्रार्थना केली. मी तशी दररोज करतो, परंतु यावेळेस मात्र मी एक जरूर मागितलं की गेल्या 2.25 वर्षांमध्ये ज्या प्रकारे माझ्या महायुती सरकारने, खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी गोरगरीब जनतेसाठी जी मेहनत घेतलेली ती फळाला लागू दे हे बाप्पा. आणि या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या विकासाकरिता, महाराष्ट्र प्रगतीपथावर येण्याकरता, महाराष्ट्र नंबर 1 बनविण्याकरता या राज्यामध्ये पुनश्च एकदा महायुतीचं सरकार बनू दे असं मी साकडं गणपती बाप्पाकडे घातलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये आमचा सुद्धा खारुताईचा वाटा आहे, तो सफल होऊ दे अशी मी मागणी बाप्पाच्या चरणी केलेली आहे. अगदी अगदी अरुणजी, या सगळ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. तुम्ही आमच्याशी जोडलेले आहात. भाजप प्रवक्त्या प्रेरणा होनराव सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रेरणाजी, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आता जसं अमोलजी सुद्धा म्हणाले, अरुणजींनी सुद्धा सांगितलं की प्रार्थना आम्ही केलेली आहे, भाजपने प्रार्थना तर केली आहे, हेलिकॉप्टर सुद्धा रेडी केलं असं समजतंय. प्रार्थना नक्कीच फळाला येणार आहे. गेल्या महायुती सरकारचा हा 2.5 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये समाजाच्या 360 अँगलमध्ये जे डेव्हलपमेंट महाराष्ट्राचं झालं आणि प्रगतीपथावर विकसित महाराष्ट्राच्या दिशेने जात असताना या निवडणुकीमध्ये वाढलेली टक्केवारी, लाडक्या बहिणींनी दिलेला या महायुतीला जो कौल आहे, युवक मित्रांनी, शेतकरी बांधवांनी दिलेला जो कौल आहे, तो 20 तारखेला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता आम्हा सर्वांना आहे. त्या अनुषंगाने जी काही आहे ती तयारी सुरू आहे. अगदी निश्चित. आपण महायुतीतला तिसरा घटक अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे आहेत, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एकदा आपण महाविकास, म्हणजे महायुतीकडे जाण्यापूर्वी महाविकास आघाडीतला जो महत्त्वाचा घटक पक्ष आहे शरद पवारांची राष्ट्रवादी, त्याचे प्रवक्ते महेश चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. महेशजी, तुम्ही केवळ प्रार्थनांवर अवलंबून राहणार आहात, तुम्हाला थेट प्रार्थनेला यश येईल असं वाटतंय की तुम्हाला सुद्धा असं वाटतं की हेलिकॉप्टर तयार करावं लागेल? ती ईश्वराची इच्छा आहे. आम्ही जे काही करतो ते जनतेसाठी करतो. जनतेच्या हितासाठी जे काही करावं लागतं ते सर्व गोष्टी दोन्ही बाजूनी झाल्या, निवडणुकांच्या आधी झाल्या. आज आता निकालाचा दिवस आहे. आम्ही प्रतीक्षा करतोय की आमची जी काय मागणी होती किंवा प्रार्थना होती ती ईश्वराने मान्य केली असावी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्यामधला शेतकरी असेल, महिला असतील, युवा असेल किंवा इतर घटक असतील, या बऱ्याच समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं होतं आणि त्या समस्या सोडवण्याकरता आम्ही ईश्वराची नेहमीच प्रार्थना करत होतो. आमच्या तर्फे जे काही खारीचा वाटा याच्यामध्ये देण्यात आला त्याचा आता लोकांनी काय अर्थ काढला आहे आणि लोकांना ते कितपत पटलं आहे हेच आम्ही आत्ता याचीच आम्ही आत्ता वाट बघतोय. ठीक आहे. आपल्याबरोबर वैशाली नागवडे सुद्धा आहेत. वैशालीजी, ज्या प्रकारे सध्या महाराष्ट्रातलं चित्र दिसतं आहे, तुम्हाला असं वाटतंय की 2 दिवसामध्ये सगळं क्लिअर होईल, क्लिअर मॅन्डेट असेल असं वाटतंय की खरोखरच हेलिकॉप्टर खूप वापरलं जाण्याची शक्यता आहे? खरं तर आपण प्रार्थनेचा विषय काढला, त्याच्यामुळे आज कालभैरव जयंती आहे आणि बरेच जण आपल्या माध्यमातून दिसतंय प्रत्येकजण देवाला प्रार्थना करत आहे. खरं तर महाराष्ट्राला एक आध्यात्मिक वारसा आहे आणि आपण सगळेच जण कर्तव्य आणि अध्यात्म या दोन्हीचा संगम नक्की होणार आहे आणि आम्ही आमची कर्तव्य महायुती सरकारच्या माध्यमातून पार पडलेली आहे. सर्व समावेशक असं हे महायुती सरकार होतं आणि म्हणूनच यश हे आम्हाला मिळणार आहे. आणि हे होत असताना शेवटी राजकारण करत असताना सगळ्या गोष्टीचा अवलंब करायला लागतो हे आपल्यालाही ज्ञात आहे. मग तो कुठलाही पक्ष असो,
त्याच्यामुळे राजकारण करत असताना यश तर आम्हाला मिळणारच आहे, पण 2 दिवसात क्लिअर मॅन्डेट हे महायुती सरकारलाच असेल, त्याच्या तीळ मात्र शंका नाही. ठीक आहे. अरुणजी, ज्या प्रकारे सध्या गेल्या अनेक दिवसांपासून नेते मंडळींना सुद्धा जजमेंट येत नाहीये महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चित्र असेल, जाहीरपणे बोलण्यासाठी, चॅनलवर बोलण्यासाठी किंवा सभांमध्ये बोलण्यासाठी आता हे सगळं कॉन्फिडन्स म्हणून ठीक आहे, क्लिअर मॅन्डेट मिळेल, पण आता काही बोललं तरी चित्र स्पष्ट जे व्हायचंय ते होणारच आहे. आत्ता या क्षणी प्रवक्ता म्हणून, अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय सध्या चित्र असू शकतं, कशा प्रकारचं एक कल महाराष्ट्रात दिसू शकतात? पहा, महाराष्ट्रामध्ये काय कल असेल हे जनतेच्या मनामध्ये लपलेलं आहेच. थोड्या वेळातच ते हळूहळू उघड होणार आहे. परंतु आपण जर पाहाल, पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की या राज्यामध्ये सध्या 4चे आता 6 पक्ष झालेले आहेत, म्हणजे 2चे 4, 4चे 6. त्यामुळे थोडंसं सांगणं स्पष्टपणे हे प्रत्येकालाच कठीण होत चाललेलं आहे. म्हणजे त्यात तुम्ही पत्रकार घ्या, तुम्ही सगळे अँकर घ्या किंवा आम्ही प्रवक्ते घ्या, प्रत्येक पक्षाची थोडी ना कुठे अडचणी होतच आहे. परंतु आम्ही जे काही एवढे ठामपणे सांगतो आपल्या चॅनेलवरती की महायुती सरकारच येईल, त्याच्यामागे काही अभ्यास आहे आमचा, काही आम्ही केलेली कामं आहेत, काही जनतेच्या विकासात्मक जी काही आम्ही धोरणं राबविली गेल्या 2.25 वर्षांमध्ये, आणि महिला घ्या, स्त्रिया घ्या, पुरुष वर्ग घ्या, शेतकरी घ्या, कामगार घ्या, शिक्षक घ्या, पोलीस विभाग घ्या, या प्रत्येक विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या महायुती सरकारचं नेतृत्व म्हणून ज्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत ती कामं पोहोचली आहेत, विशेष करून महिला वर्ग फार खुश आहे. या सर्वांचा जर अभ्यास केला आणि जर आपण एक काही टोटल मारायला गेलो तर ती टोटल हे दाखवते की महायुती सरकारच पुनश्च एकदा या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा येत आहे. जनतेने ती चावी, ठीक आहे, मुख्यमंत्र्यांच्या मनात किंवा महायुतीच्या मनात, हे जनतेचे आशीर्वाद स्प्लिट सुद्धा होण्याची सध्या शक्यता दिसते आहे. प्रेरणाजी, 6 पक्ष, 4चे 6 पक्ष झालेले आहेत, इतके सगळे अपक्ष आहेत. या सगळ्यामध्ये आत्ता जो बेनिफिट ज्याला म्हणतात, सगळ्यात मोठा बेनिफिट जो महायुतीला होणार आहे तो महिलांकडून होणार आहे का? विशेषतः ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना, अनेक योजना असताना प्रचारात ही योजना ज्या प्रकारे वापरली गेली आणि ज्या प्रकारे महिलांचा याच्यात तुमच्या पण इंटरनल सर्व्हेमध्ये रिस्पॉन्स आला असेल, काय चित्र दिसतंय? लाडकी बहिणीचा किती वाटा असणार आहे या सगळ्या निकालात? या महायुती सरकारमध्ये एकंदरच आपल्या देशामधलं आदरणीय मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे लाडक्या बहिणीला घेऊन अतिशय उत्तम काम करताना आपल्याला मागच्या काळामध्ये दिसलंय. मला प्रकर्षाने आपल्याला सांगायचंय, माता भगिनी सगळ्या वयोगटातल्या महिलांना कव्हर करणाऱ्या योजना ह्या सरकारच्या माध्यमातून आल्या. मुलींनी शिकावं, मुलींनी सुजाण व्हावं, या अनुषंगाने आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत मुलीचं शिक्षण मोफत महायुती सरकारने दिलं. तिला सक्षम बनवण्याचं शैक्षणिक पाऊल महायुती सरकारने उचललं. तर जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्या बहिणीसाठी एक हक्काचा पॉकेट मनी म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तिला घेऊन अतिशय उत्सुकतेचं वातावरण आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं. ज्येष्ठ महिलांसाठी वेगळ्या स्कीम्स दिल्या, महिलांना बसचा प्रवास मोफत आम्ही दिला. या सगळ्या योजना आहेतच, त्यांची यादी भली मोठी आहे. प्रेरणाजी, माझा मूळ प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजना 1,500 रुपये महिलांना मिळतात, महाविकास आघाडी म्हणते की आम्ही 3,000 रुपये देऊ, असं असताना सुद्धा हा कॉन्फिडन्स कुठून आहे तुम्हाला की तुम्हालाच मतं मिळतील? प्रश्न हा आहे की आपण मागच्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही महायुतीनी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी आपण विरोधकांच्या दुटप्पी भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. याच काँग्रेसनी वारंवार लाडकी बहीण योजनेचा विरोध केला, अगदी कोर्टामध्ये जाण्यापर्यंत यांची मजल गेली. पण जशी जशी विधानसभा जवळ यायला लागली, लाडक्या बहिणींचा उत्साह, प्रेम ज्यावेळी सरकारच्या पाठीशी उभा आहे दिसायला लागलं, त्यावेळी 1,500 रुपये दिले तर महाराष्ट्र दिवाळखोरीत जाईल असं म्हणणारं हे आघाडीचे लोक जे विरोधामध्ये बसले होते, ते अचानकपणे 3,000 वरती जाऊन महालक्ष्मी योजना त्यांनी माता भगिनींसमोर आणण्याचा दुटप्पी भूमिकेमध्ये हे गेले. माता भगिनींनी अतिशय जवळून यांचे मनसुबे बघितलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे दुटप्पी भूमिकेचा खरोखरच परिणाम मतांवर होतो का, हा पण एक इंटरेस्टिंग विषय आहे. वैशालीजी,
ज्या प्रकारे मनरेगाचं जर आपण उदाहरण घेतलं तर भाजपनी जेवढी टीका मनरेगावर केली तेवढी कुणी केली नसेल. 2014 पूर्वी साधारण 5 वर्षांमध्ये मनरेगावर प्रचंड टीका झालेली होती. मात्र लोकांनी बघितलं की त्यानंतर 10 वर्ष मनरेगा सुरू राहिली आहे. तर अशाच प्रकारे आता लाडकी बहिणीच्या बाबतीत जर महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की आम्ही हे देऊ, आम्ही 3,000 देऊ, तर महाविकास आघाडीवर जनता का नाही विश्वास ठेवणार? बघितलं असेल आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा ही 1,500 रुपयाची लाडकी बहीणची योजना जाहीर झाली त्यावेळेस विरोधकांनी असं काही रंग भरला सगळ्या निवडणुकीमध्ये की बाबा हे 1,500 रुपये देऊच शकत नाही आणि दिवाळखोरीत वगैरे सरकार निघेल अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली. त्यानंतर कोर्टापर्यंत जाण्याची मजल त्यांनी मारली आणि नंतर त्यांनीच पंचसूत्री कार्यक्रमामध्ये 3,000 रुपये देतो. मग आधी जर 1,500 रुपये देऊ शकत नव्हता आणि नंतर तुम्ही फक्त सत्ता आल्यानंतर 3,000 रुपयाचं जर कॅल्क्युलेशन करत असेल, लोक न समजण्या इतपत आता वेडी राहिलेली नाहीत. आम्ही जेव्हा फील्डवर फिरत होतो तेव्हा महिलांकडनंच ही उत्तरी येत होती. म्हणजे जेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो बाबा 1,500 रुपये आपल्याला मिळालेले आहेत, हे सरकार इथून पुढे हे चालू ठेवणार आहे, तेव्हा महिला म्हणायच्या ताई बरोबर आहे, आता 2,100 रुपयाचं जाहीर केलंय, परंतु जे लोक आधी म्हणत होते की 1,500 रुपये सुद्धा देऊ शकत नाही किंवा ही योजना चालू राहू शकत नाही, त्यांनीच नंतरच्या काळात 3,000 रुपये जाहीर केल्यानंतर खरं तर महिला जास्त उत्स्फूर्त झाल्या असं मला वाटतं. ठीक आहे. महेश चव्हाणजी, ज्या प्रकारे लोकसभेला महायुतीला फटका बसलेला होता त्याच्यातून पूर्ण डॅमेज कंट्रोल ही लाडकी बहीण योजना करते असं तुम्हाला दिसतंय का? तुमचा अंदाज काय सांगतो? कसं आहे की लोकसभेच्या इलेक्शनला यांना जो फटका पडला महायुतीला, तो फटका पडल्यानंतर घोषणांचा आणि योजनांचा पाऊस पडण्यात आला. त्याच्यामागे कारणच हे होतं की त्यांना स्वतःचं डॅमेज कंट्रोल करायचं होतं. पण तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या की हे इलेक्शनच्या तोंडावर केले गेलेले उपाय आहेत, यांनी काहीही फरक पडणार नाही. 10 वर्ष ते सत्तेमध्ये होते, आधी 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये होते, त्याच्यानंतर 2.5 वर्ष आमचं होतं, पुन्हा 2.5 वर्ष त्यांचं होतं. तर ह्या 7.5 वर्षामध्ये बहिणींचा त्यांना पुळका कधी आला नाही, बहिणींची काळजी त्यांना कधी वाटली नाही. पण आता ही जी लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, आम्ही त्याच्याबद्दल आमची काही तक्रार असण्याचं कारण नाही आहे. लाडकी बहीण योजनेमार्फत जर ज्यांना गरज आहे त्या महिलांना जर मदत होणार असेल, त्या बहिणींना मदत होणार असेल तर त्यांना ती नक्की देण्यात यावी. निश्चितपणे. महेशजी, तुम्हाला 1 मिनिटासाठी थांबवतो. अरुणजी, मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राने 3 कॉम्बिनेशन बघितलेली आहेत. पहिलं कॉम्बिनेशन होतं शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी, दुसरं कॉम्बिनेशन होतं महाविकास आघाडी आणि महायुती, आणि तिसरं कॉम्बिनेशन होतं आता की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आणि युतीमधले 3 पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची जे काही 2-2 पक्ष झाले त्यानंतरची ही परिस्थिती. या 3 नंतर आता नवीन टर्म सुरू होते आहे, नवीन निवडणूक झालेली आहे. हेच कॉम्बिनेशन राहील की ह्याच्यात अजून काही वेगळी कॉम्बिनेशन्स बघायला मिळण्याची शक्यता दिसते तुम्हाला? सध्याच्या परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला हो, तर मला तर असं वाटतंय की सध्या अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होण्यासारखी चिन्ह दिसत नाहीये. ती तेव्हाही नव्हती, महायुतीमध्ये ती तेव्हाही सध्या नव्हती. जे काही 3 पक्ष आहेत आणि इतर जे काही आमचे सपोर्ट ज्या पक्षाने आम्हाला केलेलं आहे, हो, हेच कॉम्बिनेशन पुढे राहील. पुढील 5 वर्ष सत्ता निर्विवादपणे आमच्याच हातात, याच कॉम्बिनेशनच्या हातात जनतेने दिलेलं आहे. फक्त ते उघड व्हायचं बाकी आहे. त्यामुळे कोणतंही असं इतर समीकरण घडणार नाही हा मला ठाम विश्वास आहे. कारण जनतेने ज्या विश्वासाने आता हा कौल येणार आहे, जो विश्वास जनतेने बंद पेट्यांमध्ये ठेवलेला आहे सध्या, तो त्यांच्या मुखातूनच आम्ही ऐकलेला आहे. आणि म्हणून मी हे ठामपणे आपल्या चॅनेलवर माझं मत व्यक्त करत आहे की महायुतीच राहील. कोणतेही ढवळाढवळ त्याच्यामध्ये इतर कोणाची करावी लागणार नाही. वैशालीजी, तुम्ही सुद्धा एवढ्या कॉन्फिडेंटली हे सांगू शकता? म्हणजे दिलीप वळसे पाटील कॉन्फिडंट नाही आहेत, ते म्हणतात की काही होऊ शकतं. नवाब मलिकांनी सुद्धा सांगितलं होतं की इलेक्शन नंतर काय पण होऊ शकतं. तुम्हाला असं वाटतं कुछ भी हो सकता है निकालानंतर? तुम्ही बघितलं तर मला हा कॉन्फिडन्स आहे की साधारण 160 जागांच्या आसपास महायुती लागेल.
पण हे होत असताना आता बाकीचे वरिष्ठ नेते काय म्हणतात त्याच्यावर खरं तर मी कॉमेंट करण्याइतपत मोठी नाही, परंतु कॉन्फिडेंटली सांगते की महायुती सरकार येईल आणि साधारण 160 जागांच्या आसपास आम्ही राहू. नाही, कॉम्बिनेशनचं काय प्रश्न असा आहे की 160 जागा लागल्या तर प्रश्न निर्माण होणार नाही, मात्र तेवढ्या नाही लागल्या तर नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात का? राजकारणात काहीच अशक्य नसतं असं म्हणतात, तर ही वस्तुस्थिती सध्या दिसतीये का? नवीन कॉम्बिनेशन्स येऊ शकतात का? अगदी थोडक्यात उत्तर हवं. कायमचा शत्रू कोणी नाही आणि कायमचा कोणी मित्र नसतो. ठीक आहे, ठीक आहे. प्रेरणाजी आपली याच्यावरची कमेंट. त्याच्या कालखंडामध्ये तीनही पक्ष अतिशय उत्तमरित्या सोबत राहिले आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकले. सगळे मनसुबे एकत्रितरित्या पूर्ण केले. जागा वाटपांच्या भूमिकांमध्ये पण आपण तिन्ही पक्षांच्या जर ठीक आहे, प्रेरणाजी येतो तुमच्याकडे. शेवटी महेश चव्हाणांकडे आपण जाणार आहोत. महेशजी, आत्ता जर आपण बघितलं तर 7:52 झालेली आहेत, ज्याला आपण म्हणतो की पत्ते शेवटचा शो करण्यापूर्वीचा हा प्रश्न आहे. ज्यावेळी निकाल समोर येतील त्यावेळी या सगळ्या शक्यता ओपन होतीलच, मात्र आत्ता 8 वाजायला 5-7 मिनिटं बाकी असताना तुम्हाला अशी काही शक्यता दिसते का की हे तीन पक्ष महायुती महाविकास आघाडी याच्या व्यतिरिक्त अजून एक कॉम्बिनेशन या नव्या टर्ममध्ये जन्माला येऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का? काय आहे की राज्यामध्ये सद्य परिस्थिती बघता किंवा गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे NDAचं सरकार आहे, त्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यापेक्षा त्यांना ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला त्यांना फक्त मलमपट्टी करणं ह्या प्रकाराने मला वाटत नाही की जनता त्यांच्याबरोबर राहील. आम्हाला पूर्ण खात्री आहे की जनतेला परिवर्तन हवं होतं आणि ते सत्ता परिवर्तन आज होईल. त्यामुळे आम्हाला असं कुठल्याही पक्षांना बरोबर जे आमच्या विचारधारेच्या विरोधात आहेत किंवा विचारधारेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा वेगळ्या विचारधारेचे आहेत अशा लोकांना आम्ही एकत्र घेऊ असं आम्हाला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट इथे विचार करायला पाहिजे की नेहमीच हे बोललं जातं की बाबा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का किंवा उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येतील का. तर प्रश्न असा आहे की एका म्यानात 2 तलवारी राहू शकतात का, हा खरा मुद्दा आहे. तर याच्यावर जर तुम्ही विचार केलात की शिंदेंचं आणि उद्धव ठाकरेंचं सध्याचं जे काही नातं आहे किंवा त्यांचं एकमेकांच्याबद्दल काय मत आहे किंवा इथे अजितदादा आणि शरद पवार यांचं एकमेकांबद्दल काय मत आहे, या गोष्टींचा विचार केला तर या शक्यता मला फार धुसर वाटतात. पण मला आता खात्री आहे की आम्हाला बहुमत मिळेल आणि जास्तीत जास्त गरज लागली तर बऱ्यापैकी, जेव्हा गरज केव्हा लागेल की ज्या वेळेला दोघांनाही बहुमत मिळणार नाही, म्हणजे ना NDAला मिळेल किंवा ना महाविकास आघाडीला मिळेल, अशा वेळी शक्यता तिसरी काय मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय.